Hello everyone. In first part, we are studied what are physical quantities. In second part, we are going to study the measurement of these physical quantities. How these quantities to be measured? For measurement purpose, unit is most important. Therefore, in this part, we are going to study unit and its conversions. हे युनिट आणि त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं ते आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहे. लेट्स सी वन एक्झाम्पल. जेव्हा तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं असेल की बाजारातून जाऊन साखर आण, तर तुम्ही लगेच प्रश्न काय विचारणार आईला? किती? किती म्हटलं की आई काय सांगते? 4 किलोग्रॅम. आता साखर आणायची म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आपण करतोय? मास. मग कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे नंबर आणि दुसरं म्हणजे युनिट. आता हे युनिटच नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. युनिट म्हणजे नेमकं काय आहे ते आपण इथं बघणार आहे. तर इथं 4 किलोग्रॅम असं आपल्याला मेजरमेंट सांगितलेलं आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये किलोग्रॅम is the standard. Kilogram is the standard used for the measurement of physical quantity mass. म्हणजे किलोग्रॅम ही काय आहे? प्रमाणित केलेली किंमत आहे. कशासाठी? मास मेजरमेंटसाठी. And that the given mass is 4 times as large as the standard 1 kilogram. Given mass जे आहे ते ह्या स्टँडर्ड किमतीच्या किती पट आहे? प्रमाणित केलेल्या किमतीच्या किती पट आहे? 4 पट आहे. This standard used for the measurement of mass is called the unit of mass. म्हणजे हे जे आपण प्रमाणित केलेली किंमत वापरलेली आहे मास मेजरमेंटसाठी यालाच आपण काय म्हणणार आहे? तर त्या मास ह्या फिजिकल क्वांटिटीचं हे काय असेल? युनिट असेल. Another example. For example, when we say that length of an object is 5 meter. In this case, meter is the standard used for the measurement of physical quantity length, and that the given measurement is 5 times as large as the standard 1 meter. हे जे प्रमाणित केलेली किंमत आहे मीटर त्याच्या किती टाइम्स हे मेजरमेंट आहे? तर 5 टाइम्स एवढा आहे. फ्रॉम दीज टू एक्झाम्पल्स वी डिफाईन व्हॉट इज युनिट. वी अंडरस्टँड व्हॉट इज युनिट. व्हॉट इज युनिट? रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे संदर्भासाठी आपण एक प्रमाण घेतो, प्रमाणित केलेली किंमत घेतो. रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे आपण ह्या ज्या प्रमाणित केलेल्या किमती वापरतोय, रेफरन्स स्टँडर्ड वापरतोय, संदर्भासाठी आपण प्रमाणित केलेल्या किमती वापरतोय, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणणार आहे. मग बघूया आपण आता हे आपल्याला कसं मांडता येईल. Any measurement requires two things. These are a number and a unit. कुठलंही मेजरमेंट असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. कुठल्या दोन गोष्टींची? नंबर आणि युनिट. हेच उदाहरण मी इथंही सांगितलेलं आहे तुम्हाला थोडक्यात. When we say that mass of an object is 10 kilogram, it means that kilogram is the standard used for the measurement of mass, and that the given mass is 10 times as large as the mass 1 kilogram. The standard kilogram is called unit of mass. आता तुमच्या लक्षात आलं असेल की युनिट नेमकं कशाला म्हणायचं. मग इथं मी डेफिनेशन दिली जी आता आपण ह्या दोन एक्झाम्पल वरून समजून घेतलेली आहे. युनिट नेमकं कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर ती डेफिनेशन आपण अशी लिहायची. 11th स्टँडर्ड मध्ये पहिले एक्झाम जे असते ना त्याच्यामध्ये हा नेहमी प्रश्न विचारला जातो. डिफाईन युनिट. काय डेफिनेशन आहे? अगदी सिंपल आहे. द रेफरन्स स्टँडर्ड used for the measurement of a physical quantity is called the unit of that quantity. Clear? ओके. मग आता आपण फर्स्ट लेक्चर मध्ये 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज सांगितल्या होत्या. कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत 2 टाइप्स ऑफ? द फंडामेंटल
फिजिकल क्वांटिटीज आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीचे जर दोन प्रकार आहेत तर युनिट्सचे पण आपल्याला दोन टाइप्स सांगावे लागतील. फिजिकल क्वांटिटी दोन टाइप्सच्या आहेत, त्यामुळे आपल्याला युनिट पण दोन टाइप्सचे सांगायचे आहेत. मग आपण आता इथं काय सांगतोय बघा, फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. आता फंडामेंटल युनिट्स कुठले असतील, तर फंडामेंटल क्वांटिटी आपण पहिली काय सांगितली होती, लेंथ. लेंथचं एसआय युनिट काय आहे, मीटर. मास साठी काय असणार, किलोग्रॅम. टाइम साठी काय आहे, सेकंड. आणि टेम्परेचर साठी काय आहे, केल्विन. हे त्याचे एक्झाम्पल झाले फंडामेंटल युनिट्सचे. दुसरं आहे आता डिराइव्ड युनिट्स. द युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट्स. म्हणजे ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्यांच्यासाठी जे आपण युनिट्स वापरणार आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं, डिराइव्ड युनिट्स. आता डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या आहेत, देर आर लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. तर इथं मी पहिलं युनिट सांगितलेलं आहे मीटर पर सेकंड. म्हणजे हे युनिट कशाचं आहे, व्हेलॉसिटीचं आहे, कारण व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डेन्सिटीचं आहे केजी पर मीटर क्यूब. फोर्ससाठी आहे न्यूटन. त्याच्यानंतर वर्क किंवा एनर्जीचं दिलेलं इथं जूल. आणि पॉवरसाठी वॅट. तर अशा खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, त्यापैकी काही आपण इथं उदाहरणं सांगितलेली आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट येतोय आपल्याला इथं, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता मुलांनो, सिस्टीम जी आहे ना ती एकाची नसते, अनेकांची असते. म्हणजे मोर दॅन वन. कोणतीही सिस्टीम असेल ना तर त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त त्याच्यामध्ये गोष्टी असल्या पाहिजेत, एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन. मग आता इथं आपण दोन टाइप्स ऑफ युनिट्स सांगितलेले आहेत. कोणते दोन टाइप्स सांगितले आहेत, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. तर ह्या दोघांना आपल्याला एकत्र करून त्याची काय सांगायची, इथं सिस्टीम सांगायची. मग आता सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, a group of units consisting of fundamental units and derived units is called system of units. म्हणजे असा ग्रुप की ज्याच्यामध्ये हे दोन्ही युनिट्स एकत्र असतील त्याला आपण काय म्हणणार आहे, सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हणणार आहे. मग जर आता आपण सिस्टीम ऑफ युनिट शिकलो तर आपण कोणकोणत्या डिफरंट सिस्टीम्स युनिट्सच्या वापरतो तर त्यांची माहिती सांगायची आपल्याला. डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स आर, बघा आता कोणते कोणते आहेत, सीजीएस सिस्टीम. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पहिल्या पार्टमध्ये की जे आपण फंडामेंटल क्वांटिटी 7 सांगितल्या की नाही त्याच्यामध्ये पहिल्या 3 क्वांटिटीज ज्या आहेत ना त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कोणत्या कोणत्या, लेंथ, मास आणि टाइम. ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्या मेजरमेंट मध्ये बेसिक अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरूनच आपण ह्या सिस्टीमची नावं सांगितलेली आहेत. लेंथसाठी आपण काय एसआय युनिट सांगतो, मीटर. माससाठी काय सांगतो, किलोग्रॅम. टाइमसाठी काय सांगतो, सेकंड सांगतो. मग आता हे सीजीएस सिस्टीम मध्ये आपण कसं सांगणार आहे बघा आता इथं, सीजीएस सिस्टीम सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. म्हणजे सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजणार, त्याच्यानंतर मास ग्रॅम मध्ये आणि टाइम सगळीकडे आपण सेकंड मध्येच मोजतो. एमकेएस सिस्टीम मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम. लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम, ह्याच्यावरूनच ह्यांच्या युनिट्स वरूनच आपण सिस्टीमची पण नावं इथंच बघितलेली आहेत. सीजीएस अँड एमकेएस सिस्टीम वेर टुगेदर नोन ॲज मेट्रिक सिस्टीम्स. म्हणजे ह्या दोन्ही सिस्टीमला मिळून एकत्रितपणे काय म्हणतात, मेट्रिक सिस्टीम्स असं म्हणतात. एफपीएस सिस्टीम किंवा त्याला ब्रिटिश सिस्टीम असं म्हणतात. ब्रिटिश लोक ही सिस्टीम वापरत होते आणि अजूनही आपण काही ठिकाणी या युनिटचा उपयोग करतो. एफपीएस सिस्टीम फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. म्हणजे लेंथ मेजर करण्यासाठी ते फूटचा उपयोग करत होते. आपण अजूनही हे युनिट वापरतो. प्लॉटिंग वगैरे मेजरमेंट करायचं असेल तर ते आपण स्क्वेअर फूट वगैरे असं सांगतो. त्याच्यानंतर पाऊंड. पाऊंड म्हणजे मास मेजर करण्यासाठी ते पाऊंड हे युनिट वापरत होते आणि सेकंड सगळीकडे कॉमन आहे. आता हे फोर्थ इम्पॉर्टंट आहे, एसआय सिस्टीम. इट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. इट इज अन इम्प्रूव्ड मेट्रिक सिस्टीम. म्हणजे आपण ह्या ज्या दोन सिस्टीम सांगितल्या ना त्याची ही सुधारित आवृत्ती आहे. आता सुधारित आवृत्ती म्हणजे काय, तर स्टेप बाय स्टेप मी जसं एक्सप्लेन करेल तसं तुमच्या लक्षात येत राहील. आता ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघा. दिस सिस्टीम वॉज अडॉप्टेड इन 1962 अँड युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉर ऑल सायंटिफिक अँड टेक्निकल मेजरमेंट्स. म्हणजे 1962 साली एक कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये ही जी सिस्टीम आहे ती मान्य करण्यात आली. आता ह्या सिस्टीम मध्ये काय काय आहे ते आपण सगळं बघणार आहे आणि पूर्ण जगभरामध्ये ही सिस्टीम वापरली जाते युनिटची. कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड जे काय आपण कम्युनिकेशन करतो किंवा जे काही आपण देवाणघेवाण करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो,
आपल्याकडचे समजा काही मसाल्यांचे पदार्थ वगैरे आपण बाहेरच्या देशात पाठवतो, आपण सगळीकडे वापरतो. तर दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स अँड अ लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड युनिट्स. आता त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिट्स कुठले घेतलेले आहेत त्यांनी? तर आपल्याला माहिती आहे पण फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल कुठले आहेत? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर हे फंडामेंटल युनिट्स कुठले कुठले आहेत? मग आता लेन्थसाठी मीटर, माससाठी किलोग्रॅम, टाइमसाठी सेकंड, टेम्परेचरसाठी केल्विन, इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन अँपियर, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? आता इथपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ल्युमिनस, ल्युमिनस म्हणजे प्रकाशीय किंवा प्रकाशित असणारं असं. इट इज रिलेटेड टू लाईट. आणि इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता. मग आता ल्युमिनस इंटेन्सिटी ही जी क्वांटिटी आहे ती कशाशी संबंधित आहे? तर इट इज रिलेटेड टू मेजर, इट इज रिलेटेड फॉर द मेजरमेंट ऑफ ब्राईटनेस ऑफ लाईट. म्हणजे हे कशाशी संबंधित आहे? ती लाईटची जी ब्राईटनेस आहे किंवा त्याचा प्रखरपणा आहे तो किती कमी जास्त आहे हे मेजर करण्यासाठी ल्युमिनस इंटेन्सिटी ही फिजिकल क्वांटिटी वापरली जाते. आणि त्याचं जे युनिट आहे त्याचं नाव आहे कॅन्डेला. म्हणजे कॅन्डल हे जे नेम आहे त्याच्यावरूनच कॅन्डेला हे त्याचं युनिट दिलेले. हे आपल्याला काही जास्त वापरावं लागत नाही. आणि सिम्बॉल आहे त्याचं सीडी. फक्त आपल्याला ह्या टेबल पुरतच हे मर्यादित आहे. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे कुठलाही पदार्थ आपण किती घेतला तर ते आपण कशामध्ये मोजलं जातं? मोलमध्ये. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मोस्टली ह्याचा उपयोग होतो आणि त्याचं सिम्बॉल आहे मोल. आणि आपल्याला जास्त इम्पॉर्टंट जे आहे ते कुठले आहेत? लेंथ, मास, टाइमचे युनिट. हेही आपल्याला लागतात. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये 3 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला नेहमी लागणारे जे आहेत किंवा बऱ्याच वेळा वापरावे लागणारे जे आहेत ते 5 आहेत. कुठले? मीटर, किलोग्रॅम, सेकंड, केल्विन आणि एम्पियर हे आपल्याला वापरावे लागतील. तर दिस इज अबाउट फंडामेंटल SI युनिट्स. म्हणजे ह्या SI सिस्टीम मध्ये हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. आता ह्याच्या पुढचा पार्ट आहे 2 सप्लिमेंटरी युनिट्स. आता ह्यांना सप्लिमेंटरी म्हटलेले आहेत, पूरक युनिट्स आहेत. म्हणजे हे आपण फंडामेंटल मध्ये पण बसवू शकत नाही आणि डिराइव्ड मध्ये पण बसवू शकत नाही. त्यामुळे ह्याचा आपण ग्रुप वेगळा केलेला आहे. ह्याला सप्लिमेंटरी SI युनिट्स असं म्हणतात. मग आता हे जे सप्लिमेंटरी SI युनिट्स आहेत ते कशा कशासाठी आपण वापरणार आहे? कुठल्या क्वांटिटीज त्याच्यासाठी घेणार आहे आपण? तर प्लेन अँगल, प्लेन अँगलचं SI युनिट आपल्याला फिजिक्समध्ये रॅडियन असं वापरायचंय आणि सिम्बॉल आहे त्याचं रॅड. सॉलिड अँगल त्याचं SI युनिट आहे स्टे रॅडियन आणि सिम्बॉल आहे SR. आता ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ह्याची जी काही माहिती आहे, हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला इथं क्लिअर करून घ्यायचा आहे. हा जो प्लेन अँगलचा कन्सेप्ट आहे हा जेवढा आपण क्लिअर करणार तेवढा आपल्याला फिजिक्समध्ये पुढं त्याचा जास्त उपयोग होईल. तर पहिलं बघूया आपण प्लेन अँगल. आता हा जो प्लेन अँगल आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इट इज 2 डायमेन्शनल अँगल. हा अँगल कसला आहे? 2 डायमेन्शनल आहे. आता 2 डायमेन्शनल अँगल आपण जॉमेट्रीमध्ये जेव्हा मेजर करतो तेव्हा तो अँगल कशामध्ये मोजतो मुलांनो? डिग्रीमध्ये मोजतो, बरोबर. पण आपल्याला फिजिक्समध्ये हाच अँगल जो आहे ना, आता ऐका महत्वाचं, हाच अँगल जो आहे ना तो कुठल्या युनिटमध्ये मोजायचा आहे? रॅडियन या युनिटमध्ये मोजायचा आहे. आणि हा कसला आहे? 2 डायमेन्शनल आहे. त्यामुळे मी इथं एक सर्कल ड्रॉ करते आणि त्याच्यावरून आपण हे समजून घेऊया. एक सर्कल मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आता 1 रेडियन अँगल म्हणजे नेमका किती असतो हे आपल्याला बघायचंय. मी ह्या सर्कलची इथं रेडियस ड्रॉ केली. आता रेडियस नीट ऐका, आता मी सांगते ते. ह्या रेडियसची जी लेंथ आहे तेवढ्याच लेंथची आपण काय करायची? आर्क कन्सिडर करायची. जेवढी रेडियसची लेंथ आहे तेवढ्या लेंथचीच आपण काय घेणार आहे या ठिकाणी? आर्क घेणार आहे. रेडियसची जेवढी लेंथ आहे तेवढ्याच लेंथची आपण आर्क कन्सिडर करायची. आणि ह्या आर्कने सेंटरशी सबटेंड केलेला जो अँगल आहे तो अँगल किती असेल? 1 रेडियन एवढा असेल. म्हणजे आर्कची लेंथ कशा एवढी असली पाहिजे? रेडियस एवढी असली पाहिजे. आर्क आणि रेडियस हे दोन्ही लेंथ मध्ये सेम असतील. गिवन सर्कलमध्ये रेडियसची जेवढी लेंथ आहे तेवढीच आर्कची लेंथ आहे. त्यांनी ह्या सेंटरची सबटेंड केलेला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? 1 रेडियन असं म्हणणार आहे. मग 1 रेडियन अँगल म्हणजे किती झाला? तर अँगल सबटेंडेड बाय द आर्क ऑफ सर्कल
having length equal to radius of circle is equal to 1 radian. काय सांगितलं मी? Angle subtended by arc of circle at the center having length equal to radius of circle is called 1 radian. परत एकदा ऐका. Angle subtended at the center of circle by the arc having length equal to radius of circle is equal to 1 radian. आलं लक्षात? अँगल इन रेडियन म्हणजे काय? त्यामुळे आपण ह्याचं इक्वेशन असंही लिहू शकतो बघा. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करायचा कन्सेप्ट की तो असा पक्का झाला पाहिजे, आपला फिक्स असा परमनंट लक्षात राहिला पाहिजे. 1 रेडियन अँगल हे आपल्या माहितीसाठी कसं 1 रेडियन अँगल बरोबर रेशो आहे. कशाचा रेशो घ्यायचा आपल्याला? आर्क लेंथ ऑफ सर्कल इज इक्वल टू रेडियस. म्हणजे हा आर्कची जी लेंथ आहे ती कशा एवढी घ्यायची? रेडियस एवढी घ्यायची अपॉन रेडियस. मला सांगा आता हे दोन्ही आपण सेम युनिट मध्ये मेजर करणार बरोबर. मग आता हे जर आपण 2 सेंटीमीटर सांगितले आर्कची लेंथ आणि रेडियस पण 2 सेंटीमीटर असेल बरोबर. मग सेंटीमीटर काय होणार? हे एक्झाम्पल सांगते मुलांनो मी समजण्यासाठी तुम्हाला. रेडियस 2 सेंटीमीटर आहे आणि तेवढीच आपण आर्कची लेंथ घेतली तर हे सेंटीमीटर कॅन्सल होतील, 2 कॅन्सल होतील. उत्तर काय आलं ह्याचं? 1. पण आता ह्या 1 ला आपण काय युनिट वापरतो ह्या ठिकाणी? रेडियन. आणि म्हणून रेडियन ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, ते आपण डायमेन्शन्स मध्ये पुढे बघणार आहे. मग आता अँगल इन रेडियन्सचा फॉर्म्युला आपण ह्याच्यावरून सांगू शकतो. अँगल इन रेडियन्स बरोबर काय झालं मुलांनो? आर्क अपॉन रेडियस. अँगल इन रेडियन्स इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आता बघा मी काय सांगते महत्वाचं ह्याच्या पुढे. आर्क म्हणजे आपण पूर्ण सर्कम्फरन्स कन्सिडर केला. आर्क म्हणजे आपण केवढी घेतली? आता सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढी घेतली. मग सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो? आपल्या सगळ्यांना माहितीये 2 पाय आर अपॉन आर. मग आता आपल्याला काय करायचंय? ह्या पूर्ण सर्कलने सेंटरशी सबटेंड केलेला अँगल किती आहे हे फाइंड आउट करायचंय. अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय होल सर्कल म्हणजे पूर्ण सर्कलने सेंटरशी सबटेंड केलेला अँगल किती असेल हे आपण फाइंड आउट करणार आहे. मग आता हा जो अँगल आहे त्याचं उत्तर काय येईल? तुम्हाला इथं मी लिहिलेलं दिसत असेल. काय उत्तर येणार? 2 पाय आर अपॉन आर. म्हणजे किती झाला अँगल? टोटल अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय कम्प्लीट सर्कल. किती अँगल झाला हा? 2 पाय. परंतु हे तुम्हाला आता जॉमेट्रीमध्ये पण माहिती आहे मुलांनो. जॉमेट्रीमध्ये तुम्हाला आतापर्यंत माहिती की नाही की पूर्ण सर्कलने सेंटरशी सबटेंड केलेला जो अँगल आहे पूर्ण सर्कलने तो किती असतो? 360 डिग्री. म्हणजे आपल्याला इथे एक रिलेशन मिळालं. काय रिलेशन मिळालं? बघा आपण आतापर्यंत म्हणजे 10th पर्यंत तुम्ही जॉमेट्रीमध्ये जो अँगल मेजर करत होता तो डिग्री मध्ये होता. आता फिजिक्स मध्ये हे खूप महत्वाचं आहे की अँगल आपल्याला रेडियन मध्ये मोजायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप डिग्री आणि रेडियन मध्ये काय रिलेशन आहे हे आता पुढे सांगत आहे. आता मी काय सांगितलं की पूर्ण सर्कलने सेंटरशी सबटेंड केलेला अँगल आपण डिग्री मध्ये किती सांगतो मुलांनो? 360 डिग्री बरोबर. मग आता 360 डिग्रीची आपल्याला रेडियन मध्ये किंमत मिळाली. इथं हा फॉर्म्युला वापरून अँगल इन रेडियन्स इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क म्हणजे काय घेतलं आपण या ठिकाणी? पूर्ण सर्कलने सबटेंड केलेला अँगल काढायचा आपल्याला. मग कम्प्लीट आर्क काय झाली आपली? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि अपॉन रेडियस आर आणि आर कॅन्सल झाले. म्हणजे 360 डिग्री बरोबर किती असतात? 2 पाय रेडियन. मग मला सांगा सेमी सर्कलने ह्या सेंटरशी सबटेंड केलेला अँगल आपण किती सांगतो? ह्याच्या हाफ सांगतो की नाही. आता ह्याच्या हाफ म्हणजे किती येणार? 360 डिग्रीच्या हाफ म्हणजे किती झाले? 180 डिग्री. आणि ह्याच्या हाफ ह्याला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार मुलांनो? 2 पाय अपॉन 2 केले तर किती येतील? पाय रेडियन येणार की नाही? बर. आता हा जो 1/4 पार्ट आहे 1/4 पार्ट त्याने सेंटरशी सबटेंड केलेला अँगल आपण डिग्रीमध्ये किती सांगतो? 90 डिग्री. म्हणजे परत आपण काय केलं या ठिकाणी? 1/4 पार्ट घेतला. इथं आपण काय घेतला? ह्याच्या 1/2 घेतला बरोबर. आता ह्याच्या काय घेतला? 1/4. आता ह्याला 4 ने डिवाइड केलं तर किती आलं मुलांनो? 4 9 36 म्हणजे 90 डिग्री आले. तर ह्याला पण आपण 4 ने डिवाइड करायचं. आता ह्याला 4 ने डिवाइड केल्यावर किती येतंय? हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे फिजिक्स मध्ये म्हणून मी तुम्हाला एवढं डीपली सांगते. आता ह्याला 4 ने डिवाइड केलं तर किती आलं? पाय बाय 2 रेडियन.
म्हणजे 90 डिग्री इज इक्वल टू किती असणार? π/2 रेडियन. बरं. आता समजा आपला जॉमेट्री मधला अँगल आहे 6 डिग्री. आता 60 डिग्री तुम्ही कसं उत्तर काढणार? त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 360 ला कितीने डिव्हाइड करावं लागेल? 6 36 म्हणजे 6 ने डिव्हाइड करावं लागेल. बरोबर? 360 डिग्रीला कितीने डिव्हाइड केलं? 6 ने. मग आता इथं पण आपल्याला काय करायला पाहिजे? 6 ने डिव्हाइड करायला पाहिजे ना 2π पण. ह्या 2π पण काय करायचं? 6 ने डिव्हाइड करायचं. बेत्रिक 6 म्हणजे 60 डिग्री इक्वल टू किती झाले? π/3 रेडियन. ओके? बरं. आता समजा डिग्री मधला अँगल आहे 45 डिग्री. आता 45 डिग्री काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इथं? कितीने डिव्हाइड करावं लागेल 45 डिग्री काढण्यासाठी? 45 डिग्री तुम्ही कसं काढणार? कितीने डिव्हाइड करणार इथं? 45 डिग्री काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? विचार करा. कमेंटमध्ये सांगा. 45 डिग्री काढण्यासाठी काय करावं लागेल? बरोबर? 8 ने डिव्हाइड करावं लागेल. ओके? बरं. मग आता 8 ने डिव्हाइड केल्यावर काय येणार? 8 चौक 32 हं. राहिले किती? 4. 8 45 म्हणजे 45 आले. बरं. मग इथं पण काय केलं पाहिजे आपण? 8 ने डिव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे किती झाले? π/4. ओके? म्हणजे 360 डिग्रीचा आपण 1 हाफ केला. म्हणजे 2πचा पण 1 हाफ केला पाय. 360 डिग्रीचा आपण 1/4 केला, तर ह्याचा पण काय केला? 1/4 केला. 360 डिग्रीचा 1/6 किती येतो? 6 डिग्री. तर ह्याचा किती येणार? π/3 रेडियनमध्ये. त्याच्यानंतर 360 डिग्रीचा आपण 1/8 केला, तर ते किती आलं? 45 डिग्री. आणि 2πचा 1/8 व्हॅल्यू केली, तर किती आली? π/4 रेडियन. हे रिलेशन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. हे जेवढं तुम्ही नीट करणार, तुम्ही क्लिअर समजून घेणार हा कन्सेप्ट, तेवढा आपल्याला फिजिक्समध्ये वेव्ह मोशन स्टडी करण्यासाठी ऑसोलेटरी मोशन, सगळ्यात महत्वाची ऑसोलेटरी मोशन आणि त्याच्यानंतर येते वेव्ह मोशन. तर ह्या दोन्ही मोशन स्टडी करण्यासाठी आणि त्याचं परत ऍप्लिकेशन आपल्याला लाईट सेक्शनमध्ये करावं लागतं, कारण लाईटमध्ये पण वेव्हज असतात. त्याच्यामुळं आपल्याला हा कन्सेप्ट एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. तेही रिलेशन मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. बरं. तुम्हाला हे क्लिअर झालं आता? काय काय सांगितले ते? दिस कन्सेप्ट इज एक्स्ट्रीमली युजफुल फॉर काय सांगत होते मी आता? ऑसोलेटरी मोशन अँड वेव्ह मोशन. हा कन्सेप्ट कशासाठी उपयोगी आहे? ऑसोलेटरी मोशन आणि वेव्ह मोशनसाठी. आता तुम्हाला ऑसोलेटरी मोशन म्हणजे काय हे माहिती असेल. हा कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतला, तर तुमचे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या फिजिक्सशी रिलेटेड, जर तुमचा हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, तर तुम्ही कुठेही हे अप्लाय करू शकता. म्हणून मी तुम्हाला इथंच सांगते, युनिट चालू असतानाच हे तुम्हाला सांगत आहे. ऑसोलेटरी मोशन आणि वेव्ह मोशन. बरं, मला सांगा आता ऑसोलेटरी मोशन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये? बघा. If particle moves to and fro, if particle moves to and fro म्हणजे पार्टिकल असं मूव्ह होत असेल टू अँड फ्रो, मागे पुढे, along a same straight line, then this motion is called oscillatory motion. For example, motion of pendulum in a clock, motion of needle of sewing machine. शिलाई मशीनची जी निडल आहे त्याची मोशन कशी असते? अप अँड डाऊन अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन. तर अशा ज्या मोशन आहेत त्याला आपण काय म्हणणार? ऑसोलेटरी मोशन. मराठीमध्ये ह्याला कंपन गती असं म्हणतात. व्हायब्रेशन्स म्हणलं की तिथल्या तिथंच असताना एका स्ट्रेट लाईन वरती ते खाली वर किंवा बाजूला असं होत असतं. म्हणून ही काय आहे? ऑसोलेटरी मोशन किंवा ह्याला व्हायब्रेटरी मोशन असंही म्हणतात. मग आता हे ऑसोलेटरी मोशन आणि आता आपण शिकलेलो कन्सेप्ट जो आहे ह्या रेडियनचा, तर ह्याचा फार क्लोज ह्या ठिकाणी रिलेशन आहे. मग आता ते कसं आपण समजून घ्यायचंय? तर बघा, एक ऑसोलेशन कशाला म्हणायचं हे आधी समजून घ्या. व्हॉट इज वन ऑसोलेशन? एक ऑसोलेशन म्हणजे काय? इफ पार्टिकल मूव्ज, आता ह्याला काय म्हणतात? ही जी सेंटरची पोझिशन आहे ना, ह्याला मीन पोझिशन असं म्हणतात. ह्या पोझिशनला राईट एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतात आणि ह्या पोझिशनला लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतात. हे तुम्हाला 12वी मध्ये पण उपयोगी पडणार आहे. 11वी मध्ये पण तुम्हाला वेव्हची रिलेटेड स्टडी करावा लागतो. त्यामुळे वेव्हचं बेसिक हे आहे ऑसोलेटरी मोशन. बरं. मग आता एक ऑसोलेशन कशाला म्हणायचं बघा? व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीमिटी. हा पहिला पार्ट झाला. राईट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन हा दुसरा मोमेंटचा पार्ट झाला. मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीमिटी हा तिसरा मोमेंटचा पार्ट झाला.
आणि लेफ्ट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन. पार्टिकल सुरू कुठून झालं होतं? मीन पोझिशन पासून. मीन पोझिशन पासून ते कुठं गेलं पहिल्यांदा? राईट साईडला, बरोबर. मग बघा, मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीमिटी आणि लेफ्ट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन. अगेन हे पार्टिकल ओरिजिनल कंडिशनला आलेलं आहे आणि त्यामुळं ह्याचं काय कम्प्लीट झालं? एक ऑसिलेशन कम्प्लीट झालं. मग हे एक ऑसिलेशन जे आहे ते 4 पार्ट मध्ये कम्प्लीट होतं. एक ऑसिलेशन कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. एका ऑसिलेशनचे किती पार्ट्स असतात? तर 4 पार्ट्स असतात. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या रेडियनशी काय संबंध लावायचा आहे तर ते आपल्याला बघायचं, किंवा रेडियन कसं उपयोगी आहे. तर बघा, आता मी इथं दाखवते तुम्हाला. हा सर्कलचा डायमीटर आहे आणि ह्या डायमीटर वरती आपण काय करूया? ही ऑसिलेटरी मोशन कन्सिडर करूया. आता ही मोशन कन्सिडर करत असताना ह्या सर्कल वरती मी एक रेफरन्स पार्टिकल कन्सिडर करणार आहे, ज्याला आपण म्हणूया पार्टिकल पी. आणि ऑसिलेटरी मोशन मध्ये असणारे जे पार्टिकल आहे त्याला आपण म्हणूया पार्टिकल एम. मी जरा दुसरं सर्कल ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला समजेल. सर्कलचा मी डायमीटर कन्सिडर केलेला आहे. इथं सेंटरला ओ असं नाव देते, इथं ए आणि हे बी. आता सर्कलच्या डायमीटर वरती आपण एक पार्टिकल कन्सिडर करणार आहे, त्या पार्टिकलला आपण एम असं म्हणूया. आणि सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरणारा पण एक आपण पार्टिकल कन्सिडर करणार आहे, त्याला आपण रेफरन्स पार्टिकल म्हणूया. सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरणारं जे पार्टिकल आहे त्याचे असणारे सर्क्युलर मोशन. आता त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय तर ह्या पार्टिकलचं सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलचं जे आहे ना ते फुट ऑफ परपेंडिक्युलर कन्सिडर करायचं आहे. फुट ऑफ परपेंडिक्युलर ह्याचा अर्थ त्या पार्टिकलच्या पोझिशन पासून डायमीटर वरती आपण जो परपेंडिक्युलर काढणार त्याला आपण काय म्हणणार आहे? फुट ऑफ परपेंडिक्युलर. मग आता ह्या फुट ऑफ परपेंडिक्युलरला कुठलं पार्टिकल असेल? एम हे पार्टिकल असेल. आणि सर्कम्फरन्स वरती फिरणारं पार्टिकल कुठलं आहे? पी आहे. बघा आता काय सांगते मी, नीट ऐका. ॲज पार्टिकल पी moves along the circumference of circle. पार्टिकल पी जसं सर्कम्फरन्स वरती फिरत राहील तसं काय होणार बघा. आता पार्टिकल एम कुठं फिरत राहील? मी लाईन्स ड्रॉ करते इथं. कुठं जाईल पार्टिकल एम? तुम्हाला दिसतंय पार्टिकल एम कुठं चाललेला आहे? तर पार्टिकल एम मूव्स फ्रॉम मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीमिटी. आता जेव्हा पी पार्टिकल इथं आला असेल तेव्हा एम पार्टिकल पण इथं राईट एक्स्ट्रीम पोझिशनला आलेला असणार आहे. आता पी पार्टिकल जसं सर्कम्फरन्सवर आणखीन पुढं पुढं जाईल, कारण त्याच्या पायालंबालाच आपण हे पार्टिकल लावलेले आणि त्याच्यामुळे आपल्याला हे असं कन्सिडर करायचंय. आता पार्टिकल पी पुढे जाऊ लागलं की पार्टिकल एम जे आहे, मी लाईन्स ड्रॉ करते आता. कुठल्या बाजूने लाईन्स येतात माझ्या? राईट साइड कडनं कुठं चाललेले आहेत? मीन पोझिशनला. पार्टिकल पी जसं सर्कम्फरन्स वरती ह्या 1/4 पार्ट मध्ये जाणार, एवढ्या 1/4 पार्ट मध्ये जाणार, तसं पार्टिकल एम कुठं येणार मुलांनो? पार्टिकल एम कुठं येणार? ए टू ओ येणार की नाही? म्हणजे पार्टिकल एम ची मोशन कशी असणार आहे? राईट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन. बर, हा एक पार्ट झाला. आता पार्टिकल पी इकडे यायला लागले या डायरेक्शन मध्ये. तर पार्टिकल एम त्याच्या पाया लंबलाच असणार आहे. मी लाईन्स ड्रॉ करते, त्याला फुट ऑफ परपेंडिक्युलर असं म्हणतात किंवा प्रोजेक्शन असं म्हणतात. तर बघा, हे पार्टिकल पी जसं ह्या 1/4 पार्ट मध्ये पुढे जाईल सर्कलच्या, तसं पार्टिकल एम कुठं जाणार? ओ टू बी जाणार, बरोबर. हा पहिला पार्ट झाला ऑसिलेशनचा, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. बर, आता पार्टिकल पी जसं ह्या 1/4 पार्ट मध्ये आणखीन पुढे जाईल, आता तुम्हाला लक्षातही आलं असेल, तर काय होणार बघा. पार्टिकल एम मूव्स फ्रॉम बी टू ओ, दॅट इज लेफ्ट एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन. आता पार्टिकल पी इथं सुरू झालं होतं, बरोबर. म्हणजे हा पार्टिकल पीचं काय झालं? एक रिव्होल्युशन पूर्ण झालं, परत इथंच आलं ना ओरिजिनल पोझिशनला. मग त्याचं एक रिव्होल्युशन पूर्ण झालं. आणि पार्टिकल एम इथून सुरू झालं होतं आणि ते पण ह्या डायमीटर वरती फिरून परत इथंच आलेलं आहे ओरिजिनल पोझिशनला. म्हणजे पार्टिकल पीचं एक रिव्होल्युशन पूर्ण झालं, तेव्हा पार्टिकल एम चं काय झालेलं आहे? एक ऑसिलेशन कंप्लीट झालेला आहे. मग आता ह्याच्यावरून आपल्याला रेडियनचा संबंध बघायचा आहे. आता तो कसा बघायचा आहे? या अँगल वरून. तर बघा, पार्टिकल पी ची मोशन जेव्हा ह्या 1/4 पार्ट मध्ये चालू होती तेव्हा हा जो फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे
तो इथं होता, बरोबर. मग आता पार्टिकल पी इथं आला, की त्याचा फुट ऑफ परपेंडिक्युलर इथं आहे. म्हणजे त्याची अँगल मधनं पण मोशन झाली ना? ही अँग्युलर मोशन पण झाली की नाही? तर इथं समथिंग काहीतरी अँगल असणार आहे. परत इथं आलं पार्टिकल पी, तर त्याचा हा अँगल झाला. मग जेव्हा पार्टिकल पी ए पॉइंटला जाणार आणि पार्टिकल एम पण ए पॉइंटला जाणार, तेव्हा ओरिजिनल पोझिशन पासून टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली मुलांनो? 90 डिग्री एवढी झाली की नाही? 90 डिग्री म्हणजे किती झाली? π/2 रेडियन्स. बरं. आता पार्टिकल जेव्हा ए टू एम येणार, तेव्हा परत काय होणार? ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण मेजर करायची. तर ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे इथून मीन पोझिशन पासून आपण मोजणार आहे. हे 90 प्लस 30 समथिंग काहीतरी असेल. 90 प्लस 40 असेल, 90 प्लस 60 असेल, इथपर्यंत 90 झालेलं आहे. ओरिजिनल पोझिशन विचारात घेऊनच आपल्याला हे मेजर करावं लागतं, मीन पोझिशन विचारात घेऊन. मग जेव्हा पार्टिकल पी इथं असणार, पार्टिकल एम इथं आलेला असणार आहे. मग आता विथ रिस्पेक्ट टू मीन पोझिशन टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? ही 90 डिग्री आणि परत अगेन ही 90 डिग्री. म्हणजे टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? दुसरी मोमेंट कंप्लीट झाल्यानंतर 4 मोमेंटचं एक ऑसिलेशन आहे. दुसरी मोमेंट कंप्लीट झाल्यानंतर टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? 180 डिग्री. म्हणजेच पाय रेडियन्स एवढी आहे. बरं. त्याच्यानंतर ही तिसरी अँग्युलर, आता 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. प्रत्येक पार्टची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आता तुमच्या लक्षात आलं? π/2 रेडियन्स एवढी असणार आहे. मग आता एका पार्टची π/2 झाली तर 2 पार्टची किती होणार? पाय. 3 पार्टची किती होणार? एका पार्टची 1 π/2. 2 पार्टची किती झाली? 2 π/2 म्हणजेच पाय एवढी झाली की नाही? मग 3 पार्टची किती होणार? 270 डिग्री म्हणजे किती झाली 3 पार्टची? 3 पार्टची किती होणार? 1 π/2. बघा मी मोजून दाखवते. 1 π/2, 2 π/2, 2 π/2 हां, इथं सॉरी मी पाय लिहिले चुकून. 2 π/2 म्हणजे हे 2 कॅन्सल झाले. किती राहिले शिल्लक? पाय. मी साधा पाडा म्हणते 1-2. बघा 1 π/2, 2 π/2 आणि हे किती झाले आता? 3 π/2. ओके. म्हणजे किती येणार? 270 डिग्री. आणि चौथा पार्ट कंप्लीट झाल्यावर किती येणार मुलांनो? 360 डिग्री येणार की नाही? आणि 360 डिग्री म्हणजे किती π/2 झाले? 1 π/2, 2 π/2, 3 π/2 आणि हे किती झाले? कंप्लीट 4 π/2. आणि 4 π/2 म्हणजे किती शिल्लक राहणार मुलांनो? 2 पाय. आला का अँगल बरोबर? हा मी पहिला सांगितलेला इथं. तर हे ऑसिलेटरी मोशनमध्ये ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण आपल्याला मोजावी लागते. आणि ऑसिलेटरी मोशन जे आहे त्याच्यावरूनच पुढे आपण वेव्ह मोशनचा कन्सेप्ट शिकणार आहे. आता ऑसिलेटरी मोशन आणि वेव्ह मोशन ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर वेन पार्टिकल ऑफ मीडियम कम्प्लीट्स वन ऑसिलेशन, कारण आपल्याला माहिती आहे की मीडियम मध्ये वेव्हज कधी निर्माण होतात? वेन पार्टिकल्स ऑफ मीडियम सेट इनटू व्हायब्रेशन्स, बरोबर ना? मीडियमचे पार्टिकल जेव्हा व्हायब्रेशन मध्ये सेट होतात तेव्हा मीडियम मध्ये काय होतात? वेव्स निर्माण होतात. मग आता व्हायब्रेटरी मोशन आणि वेव्ह मोशन यांचं क्लोज रिलेशन आहे. मग मीडियम मधल्या पार्टिकलचं एक व्हायब्रेशन झालं की मीडियम मध्ये काय होते मुलांनो? एक कम्प्लीट वेव्ह निर्माण होते. मीडियमच्या पार्टिकलचं एक व्हायब्रेशन पूर्ण झालं, मीन पोझिशन टू अप्पर एक्स्ट्रीमिटी, हा पार्ट वेव्हचा तयार होणार. अप्पर एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन, हा वेव्हचा पार्ट तयार होईल. मीन पोझिशन टू लोअर एक्स्ट्रीमिटी, वेव्हचा हा पार्ट तयार होईल. आणि लोअर एक्स्ट्रीमिटी टू अगेन मीन पोझिशन, वेव्हचा हा पार्ट तयार होणार. बघा, मीन पोझिशन टू अप्पर एक्स्ट्रीमिटी, अप्पर एक्स्ट्रीमिटी टू मीन पोझिशन टू लोअर एक्स्ट्रीमिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी टू अगेन मीन पोझिशन. मग मीडियमच्या पार्टिकलचं एक ऑसिलेशन पूर्ण झालं की मीडियम मध्ये एक कम्प्लीट वेव्ह तयार होते. आता ह्या वेव्ह मोशन मध्ये पण आपल्याला हा रेडियनचा कन्सेप्ट वापरावा लागतो. मला सांगा, मीन पोझिशन टू अप्पर एक्स्ट्रीमिटी म्हणजे किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली? हा 1/4 पार्ट आहे, बरोबर. आणि 1/4 पार्टची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती? आताच मी तुम्हाला सांगितलं π/2 रेडियन्स एवढी आहे. बरं, विथ रिस्पेक्ट टू मीन पोझिशन मोजायचं आहे, ओरिजिनल पोझिशन. मग आता इथं बघा मी तुम्हाला सोपं मोजून दाखवते. हे 4 पार्ट झाले की नाही इक्वल, जसं ह्याचे 4 पार्ट केले आपण सर्कलचे, तसं आता ह्या वेव्हचे पण 4 पार्ट. ही कंप्लीट एक वेव्ह आहे, तुम्हाला कळतंय. हे क्रेस्ट आणि हे ट्रप आहे. ह्याचे पण 4 पार्ट्स आहेत इक्वल, 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4 हे बरोबर 4 पार्ट्स आहेत. तर इथे हे सुरुवातीला 0 येणार, ओरिजिन.
मीन पोझिशन 0. मग आता हा अँगल किती असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट π/2. 1π/2, 2π/2, 3π/2 आणि 4π/2. आता याच्या पुढे मी आणखीन महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला की ही जी वेव्ह आहे त्या वेव्हची लेंथ आपण मेजर करतो त्याला वेव्हलेंथ असं म्हणतात. एका कंप्लीट वेव्हची लेंथ आहे त्याला काय म्हणतात वेव्हलेंथ. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. आणि हे खूप महत्वाचं रिलेशन रेडियन आणि वेव्हलेंथ मध्ये काय आहे ते आपल्याला बघायचंय. म्हणजे हे आपण डिस्टन्स मोजतो की नाही. वेव्हलेंथ म्हणजे काय झालं जस्ट लांबी मोजली आणि आधी आपण कशामधनं मोजलेलं आहे हे अँगल मधनं मोजलेलं आहे. तर अँगल मधनं हे कम्प्लीट अँग्युलर डिस्प्लेसमेंट एका वेव्ह साठी किती येते 2π रेडियन्स येते बरोबर. मग आता हे डिस्टन्स पण आपल्याला मोजायचंय. डिस्टन्स आणि याच्यामध्ये पण आपल्याला रिलेशन सांगायचं. तर ते कसं सांगता येईल बघा. आता एका कंप्लीट वेव्हची लांबी मी खूप सोप्या पद्धतीने सांगते. एका कंप्लीट वेव्हची लांबी लॅम्बडा आहे. ते आपण 4 पार्टमध्ये इक्वल 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचंय. मग आता इक्वल 4 पार्ट्समध्ये जर डिव्हाइड करायचं असेल तर हा जो एक पार्ट आहे ह्याच्यातला त्याची लेंथ किती येणार λ/4 बरोबर. 2 पार्टची लेंथ किती येणार 1 λ/4 आणि 2 λ/4 म्हणजे किती येणार मुलांनो λ/2 येणार की नाही. सोपं आहे. जसं आपण इथं मोजलं 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2 तसं आता हे वेव्हलेंथ वरनं मोजायचं कारण आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन आणि हे खूप महत्वाचं ते आपल्याला लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगते की 1 λ/4, 2 λ/4, 3 λ/4 आणि 4 λ/4. मग इथपर्यंत आलो आपण आता 2 λ/4 म्हणजे किती झालं λ/2. हा आता तिसऱ्यासाठी काय येणार 1 2 मोजायची फक्त इकडे कोण लक्षात ठेवायचा π/2 आणि इथं कोण लक्षात ठेवायचा एका पार्टची किंमत काय इथं λ/4 आहे बरोबर 3 λ/4 आणि चौथ्यासाठी काय येणार 4 λ/4. 1 2 सांगितले मी जस्ट 4 λ/4 म्हणजे 4 4 कॅन्सल झाले म्हणजे किती येणार मुलांनो लॅम्बडा येणार की नाही. बघा आता हे मी वेव्ह साठी तुम्हाला परत एक डायग्राम काढून दाखवते म्हणजे हे तुमचं क्लिअर झालं ना की पुढे तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. एक डायग्राम काढून दाखवते तुम्हाला मी. हे बघा ही वेव्हची मी डायग्राम काढली परत एकदा. ओके ही मेन पोझिशन अप्पर एक्स्ट्रीमिटी आणि लोअर एक्स्ट्रीमिटी. मेन पोझिशन टू अप्पर एक्स्ट्रीमिटी हा एक पार्ट झाला. ओके एक पार्ट हा दुसरा पार्ट मेन पोझिशन सॉरी अप्पर एक्स्ट्रीमिटी टू मेन पोझिशन हा तिसरा पार्ट मेन पोझिशन टू लोअर एक्स्ट्रीमिटी आणि हा चौथा पार्ट लोअर एक्स्ट्रीमिटी टू मेन पोझिशन. ओके आता रेडियन मध्ये आपण काय सांगितलंय हे एक ऑसोलेशन कंप्लीट झालं की नाही की किती फेज कंप्लीट होते ह्या अँगलला फेज म्हणजे अवस्था म्हणतात त्या पार्टिकलची. हा फेज म्हणजे काय अवस्था. तर किती फेज कंप्लीट होते आपण सांगितलं इथं 2π एवढी. बरं आता ह्या 2π इक्वल 4 पार्ट्स करा म्हणजे काय येईल इक्वल 4 पार्ट्स केले तर 2 दुने 4 म्हणजे किती येणार π/2 येणार की नाही. म्हणजे प्रत्येक एका पार्टचा जो फेज अँगल आहे तो किती असणार π/2. मी साधं 1 2 सांगितलं की नाही प्रत्येकाची किंमत काढून परत पुढे आपण 2π कसे मिळवायचे तर 1π/2 2π/2 म्हणजे किती झाले पाय. परत किती येणार 3π/2